असतात. कावळा, चिमणी नाहीतर पोपट आणि कोकिळा या पलीकडे आलेल्या पक्ष्यांची माहिती नसते. भारतात सुमारे 1200 जातीचे पक्षी आहेत. त्यांची याची माहिती घेणे गरजेचे आहे. शाबास, छान वाचलंस. आता तूच मला या प्रश्नाचं उत्तर सांग की ह्यामध्ये कुणाबद्दल माहिती दिलेली आहे, कशाबद्दल माहिती दिलेली आहे. माईक चालूच कर आणि सांग कशाची माहिती दिलेली आहे. आता तू काय काय वाचलंस, त्यात काय कळालं तुला. वेगवेगळ्या वसंत ऋतूची माहिती दिली, पण वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती पण आली आहे की नाही. वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं पण माहिती आहेत आणि एकूण किती प्रकारचे पक्षी आहेत सांगितलंय. 1200 जातीचे पक्षी आहेत. इतके पक्षी आपल्या भारतात आहेत, पण आपल्याला इतके माहिती आहेत का सगळे पक्षी. आपण थोडीच नावं सांगू शकतो. पक्ष्यांची नावं विचारली की आपल्याला थोडीच नावं कळतात, पण बाकीचे सुद्धा भरपूर पक्षी आहेत याची माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे. आता ह्या परिच्छेद जो दिलेला आहे, आता आपण प्रश्न वाचूयात. प्रश्न वाचताना काय दिसतंय बघा. पहिला प्रश्न, निसर्ग केव्हा बदलतो. पहिल्या ओळीतच उत्तर दिलेलं आहे. इथं वसंत ऋतूला बदलतो. वसंत ऋतू आला की भोवतीचा निसर्ग बदलतो असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं उत्तर सापडलेलं आहे. मग ह्याच्यात कोणतं आहे. 4 उत्तर दिले, त्यातलं कोणतं उत्तर बरोबर आहे. पहिल्या क्रमांकात 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. वसंत ऋतू आला की भोवतीचा निसर्ग बदलतो. आता दुसरा प्रश्न वाचूया आपण. दुसरा प्रश्न काय आहे. भारतात किती पक्ष्यांच्या जाती आहेत. अंक कोणता उत्तर बरोबर आहे. इथं उत्तर दिलेलं आहेच. हे 1200 बरोबर. 1200 म्हणजे किती नंबरचं उत्तर बरोबर आहे. 2 नंबरचं. 2 नंबरचं. म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपल्याला व्यवस्थित रंगवलं पाहिजे. 2 नंबरचं वर्तुळ. बरोबर का. आता तिसरा प्रश्न जो आहे तो वाचूया. वरील उतार्यात किती पक्ष्यांची नावे आली आहेत. आता हा जो उतारा दिसतोय याच्यामध्ये किती पक्ष्यांची नावं आलेली आहेत वाचूया आपण. बघा. 1 कावळा, 2 चिमणी, पोपट आणि कोकिळा. बघा की किती पक्ष्यांची नावं दिलेली आहेत. 4 पक्ष्यांची नावं दिलेली आहेत. मग आता 4 हा पर्याय कुठं आहे बघा बरं. कोणत्या नंबरचं उत्तर आहे 4. 3 नंबर. किती नंबर. 3 नंबर. 4 अगदी बरोबर. पण इथं पर्याय बघा 3, 5, 4 आणि 1200. 1200 पक्ष्यांची नावं दिलीत का नाहीत. एकूण 1200 प्रकारचे पक्षी भारतात आहेत, पण त्यांची नावं आत्ता दिलीत का नाहीत. उतार्यात दिलेली नावं आहेत 4च. कावळा, चिमणी, पोपट आणि कोकिळा या 4 जणांचीच नावं दिलेली आहेत. त्यामुळं आपण व्यवस्थित उत्तरं काय केली पाहिजेत, शोधली पाहिजेत आणि अचूक पर्याय व्यवस्थित आपण रंगवता आले पाहिजे. तर असा हा सोपा प्रश्न होता. आता पुढचा उतारा बघूया आपण. चौथा उतारा. आणि हा आता शेवटचा उतारा आहे. हा उतारा संपल्यानंतर आपला क्लास संपणार आहे. ओके. आता श्रेयस, तू हा उतारा वाच. माईक चालू कर आणि श्रेयस उतारा वाचशील का. तुझं वाचन चांगलं आहे म्हणून तुला मी म्हणतोय. श्रेयस रवींद्र कापसे. माईकचा श्रेयस आवाज येतोय का माझा. बाकी सगळ्यांना येतोय ना आवाज. बर. अनूप किंवा आयुष तू वाच. अनूप माईक चालू कर. सर मी वाचू. आता की नाही सगळ्यांचं मी वाचू म्हणते असं कोण म्हणतं हे मला लक्षात येत नाही रे. बर. प्रतीक वाचणार का तू. प्रतीक. ओके वाच प्रतीक. बाकीच्यांनी आता माईक बंद करा. प्रतीक वाचतोय.
चैत्र चैत्रचा महिना आपली 15 मिनिटं राहिली आहेत त्यामुळे भरभर जरा वाच काय. सर मी वाचू आता मध्ये कुणी बोलू नका, वाचायला लागलाय की तो. चालेल. मालवी पुतली कुठली होती बाई? फुटली होती. पाखरांचा हम्म किलबिला हम्म चालला होता. हम्म या दिवसात हम्म शेतकरी रिकामा असतो. हम्म कव्वाचा हरभऱ्याचा हरभऱ्याचा हम्म हंगाम संपलेला असतो. हा नांगरटीला अजून सावकाश अवकाश असतो. शेतकऱ्यांच्या हातात पैसा कुळकुळत असतो. हम्म या महिन्यात हम्म वेगवेगळ्या देवतांच्या जत्रा भरतात. प्रतीक वाच. हा तू वाचलास, प्रयत्न चांगला केलास, पण एक एक शब्द असा वाचण्यापेक्षा आपल्याला पूर्ण वाक्य वाचलं की मग आपल्याला त्याचा अर्थ व्यवस्थित समजतो, हो की नाही. आता तुला तुझी मम्मीनं मदत केली, हो की नाही, तर तुला व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. ह्यासाठी आज घरचा अभ्यास काय दिला माहितीये का? प्रत्येक धडा व्यवस्थित वाचा. तुम्ही हो. जितकं जास्त वेळा होय की, पण जितकं जास्त वेळा वाचाल तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ समजणार आहे. आणि उतार्यावरचे प्रश्न असे एक एक शब्द वाचत राहिले तर आपल्याला उतार्याचे प्रश्नांची उत्तरं समजत नाही. त्यामुळं उतारा वाचल्यानंतर आपल्याला कशाबद्दल उत्तर आहे, तर चैत्र महिन्यामध्ये कशी परिस्थिती असते, चैत्र महिन्याचं एक वर्णन नंबर केलेलं आहे. सर. हा, चैत्र महिन्यात ऐका सगळ्यांनी माईक बंद करा, माईक बंद करा सगळ्यांनी. हा, पहिला प्रश्न प्रश्नावर एक नंबर चैत्र कोण उत्तर द्यायला एक लागलाय? नंबर. बाकी अजून प्रश्न एक तरी नंबर वाचूया. चित्र पहिला प्रश्न वाचतो मी. माईक बंद करा सगळे, नाहीतर मी सगळ्यांचे माईक बंद करेन. नको नको. तुम्ही असं दंगा करू नका वर्गात असल्यासारखं. आता आपण प्रश्न बघूयात. हा उतारा झाला. हा उतारा चैत्र महिन्याबद्दलचा होता. चैत्र महिन्यात निसर्ग कसा असतो ते सांगितलंय. शेतात शेतकऱ्यांच्याकडे पैसा असतो आणि या महिन्यात वेगवेगळ्या देवतांच्या जत्रा भरतात. आपल्याकडे चैत्र महिना सुरू झाला की बऱ्याच ठिकाणी यात्रा जत्रा असे सुरू होतात. तर आता त्याबद्दल चैत्र महिन्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता पहिला प्रश्न बघूयात. झाडांना कोवळी पालवी कोणत्या महिन्यात येते? 4 उत्तर दिलेली आहेत. चैत्र नंबर हा, पहिल्या पर्यायात चैत्र बरोबर आहे. बरोबर. एक चैत्र पहिल्या ओळीतच उत्तर सापडलंय, चैत्र बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न वाचूया आपण. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा. जसे पैसे छनछनाट तसे पाखरांचा कोणता शब्द येईल इथं? किलबिलाट किलबिलाट. पाखरांचा जसा छनछन आवाज येतो, बरोबर. इथं शब्द दिलेला आहे बघा. इथं प्रश्नाचं उत्तर दिलं इथं पाखरांचा किलबिलाट. मग किलबिलाट उत्तर आहे 2 नंबरला पर्याय आहे. चिवचिवाट असतो चिमण्यांचा, पण पाखरांचा जो आवाज असतो त्याला किलबिलाट म्हणतात. आणि चिवचिवाट असतो चिमण्यांचा. चिवचिवाट आणि किलबिलाट मध्ये फरक आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज असला तर त्याला किलबिलाट म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे पाखरांचा आवाज आहे किलबिलाट. आता आपण प्रश्न क्रमांक 3 वर जाणार आहोत. तिसरा प्रश्न काय आहे?
अवकाश या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कोणता? अवकाश म्हणजे काय? आकाश, सवड, आकाश वेळ का अवधी? सर आकाश पहिला पर्याय बरोबर आहे, आकाश. आकाश म्हणजेच अवकाश, जे आपण आकाश म्हणतो, वरती ढगांच्या वरती जे निळ्या निळ्या रंगाचं दिसतं त्याला आकाश म्हणतो. त्याला दुसरं नाव आहे अवकाश. अशा पद्धतीनं आपण चौथा पण उतारा बघितलेला आणि तीनही प्रश्नांची जर आपल्याला बरोबर उत्तर सांगता आली तर आपल्याला त्या 6 मार्क. प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क मिळतात. बघा, आता आपण या प्रश्नांची उत्तर आपण बघितली. आता आपला ऑनलाईन क्लास संपणार आहे, पण संपत असला तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी आता लक्ष देऊन ऐकलेलं आहे. तर आपण स्कॉलरशिपच्या पुस्तकात, आता तुमच्याकडे पुस्तक आहे, या पुस्तकातला जो पहिला घटक आहे कोणता, की उतार्यावरचे प्रश्न, तर तुमच्या आपण पुस्तकातलेच सोडवले जातात. आता तुम्ही काय करायचं आहे, ऐका, बोलू नका. उतारा आता प्रत्येक जणांनी आपल्या पुस्तकातला उतारा बघा, वाचा, समजून घ्या आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं गोल व्यवस्थित रंगवा पेन्सिलनं. हा.